पडल्या, पण नोंदीनंतर त्याचे वंशावळ काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे. कारण काय झालंय का 50, 60, 70 वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही मुळात. बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं. आणि इथे प्रॉब्लेम काय झालं, कोतवाल बुक आणि जन्म नोंदी, जन्म मृत्यू नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही. आमच्याकडे सापडतं. माझ्या इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावात कोतवाल बुक तयारच आहे, पण इथं ते गहाळ झाले, भेटले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही, त्याची ठेव ठेवल्या गेली नाही. आणि जे कागदपत्र आहे ते जीर्ण आहे. आता जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे हे मोठं यश आहे. कारण आता हे कुठंच पाहिल्या गेले नव्हते. आता आपण एकूण जर पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले तर मला वाटतं लाखोच्या घरात, करोडाच्या याच्यात असेल का एका जिल्ह्यामध्ये आपण 30-30, 25-25 लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे. त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जरांगे पाटील साहेबांना देणार आहोत. जसं आता संभाजीनगरला 24 लाख, जालन्याला 21 लाख, परभणी हे भूमी अभि 1,94,00,000 आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली. त्यानंतर 33-34चे नमुने तपासल्याच जात नव्हते. आतापर्यंत 33-34 जे काही, आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे. 33-34 मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण 31,33,460 तपासलेल्याची संख्या आहे. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे. आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये 27 गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत. 33-34 जीर्ण आहे, त्या खूप व्यवस्थित हाताळावं लागतं. थोडंसं जर इकडे तिकडे झालं तर ते फाटून जातं. आणि 33-34 नमुना आहे ना आपला भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना जुना, तो भूमी अभिलेखवरचा जुना नमुना आहे. ते काय म्हणतो त्याला, इसमवारी आणि खातेवारी काहीतरी आहे. ते 1858च्या त्या काळातली आहे. ते खूप जुनी आहे. खरं तर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते, पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं. तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं. 33-34चे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय. आता 33-34चे नमुने हे पुरावा म्हणून पाहावं लावायच्यासाठी अधिसूचनामध्ये नियम आपण केलेला आहे. ते पण उद्यापासून ते पण मला वाटते लागू होईल. एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का, ते काय म्हणतंय, त्र्यंबकेश्वर असेल, राक्षस भवन असेल, अधिक काय देवीच्या साथीत काही आडनाव आणि कुंभी काही इतरही जातीचे सापडलेले आहे. हैदराबाद हाऊसमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आकडेवारी आहे, पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे. त्याची पाहणी आता जोऱ्यात, त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल. आणि आता 2 अधिसूचना 3 अधिसूचना आपण काढतोय. सगळे सोयरीची जुन्या पुराव्याची जे 33-34 घेतली नव्हती त्याची अधिसूचना निघाली, ते लागू होणार. आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला, जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्यानं मागणी होती का त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन, भटाकडे असलेली माहिती, पोलीस पाटलाकडे असलेली माहिती, गाव स्तरावर असलेली माहिती किंवा तुमची लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून. तर त्याची अधिसूचना 1 ते 2 दिवसात निघणार आहे. म्हणजे आपण बऱ्यापैकी आता 2 अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू. आता प्रशासनातल्या काही थोड्या काय झालं, काम झालं पण ते बाहेर आलं नाही. म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. काय झालं, एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर आता हा रामोजी का राघोजी आहे, तर ह्या राघोजीचं आडनावच नाही आहे नोंदमध्ये. त्याचं आडनाव शोधावं लागतं, त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं किचकट आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय. म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव, त्याचा अर्थ, त्याच्या खर्चा गिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवाढ झाली का मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल. असं एकंदरीत जे कुंभी आहे